अखिल भारतीय मंडळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी जाधव मंडपचे रखमाजी जाधव, प्रसिद्ध व्यावसायिक मनोज बोरा यांच्यासह शहरातील मंडप व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंडप व्यावसायिकांच्या एकजुटीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले। म्हणजे हा काही राजकीय कार्यक्रम नाही, आमच्या मंडप व्यवसायाला जे काही या सहकार्य गेट टुगेदर व्हावं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। ओके, धन्यवाद। आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे। ओके, धन्यवाद। त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं आहे, परंतु काय होतं माहिती आहे का, एकदमच तुम्ही डीजे बंद करा म्हणजे आमची ज्या लोकांनी एवढं भांडवल गुंतवून हा व्यवसाय सुरू केला आहे त्यांचं किती नुकसान आहे, त्यांचे मुलाबाळाचं किंवा त्या प्रपंच त्याच्यावर चालतो। हे डीजे बंद करून चालणार नाही, त्यांना तुम्ही लिमिट घाला, त्यांना एक नियम घालून द्या, त्या नियमाप्रमाणे आम्ही हे सगळा व्यवसाय करू, कुणाला त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। परंतु डीजे बंद करणं हे योग्य नाही, शासनाने याचा विचार करावा। ओके, धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी दुसरी मीटिंग आहे। या मीटिंगकरिता सर्व व्यावसायिक इव्हेंटवाले, सप्लायर्स, केटरिंग्स आणि सर्व व्यावसायिक बंधूंना खूप हार्दिक शुभेच्छा। खरं म्हणजे आज आम्हाला घरामध्ये दिल्लीला पाहिजे होतं, पण यांनी पत्रिकेवर नाव छापल्यामुळे मला ते कुठे जाता आलं नाही, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं। खूप यांचं त्याचं प्रोत्साहन बघून मी माझ्या एक्झिबिशनला जायचं कॅन्सल केलं आणि यांच्या बहुउद्देशीय मंडप संस्थेच्या मीटिंगला मी उपस्थित राहिले। खूप आनंद होतो की सर्व एकत्रीकरण मागं जेवढे होते त्याच्यापेक्षा दुप्पट संख्येला त्यांच्या समाजाला जे आहे, काळे मामा, सर्वच मंडप व्यवसाय या संस्थेमध्ये जेवढे पण कार्यकर्ते आहेत, जेवढे मी कार्यकर्ते सभासद आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वच यांना जाधव मंडप परिवार आपल्या सर्व मित्रमंडळीतर्फे, व्यवसाय मंडळातर्फे त्यांना खूप शुभेच्छा। जय हिंद, जय भारत। काय साहेब बोला तुम्ही। ठिकाणी बचत गटाची स्थापना करून आपल्या शहरातील सर्व मंडप व्यावसायिकांना निधी कसा त्यांना भांडवल कसं उपलब्ध करून देता येईल याचा आम्ही विचार करून पतसंस्था वगैरे स्थापण्याचा मानस आहे। आता बचत गटाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 4 लाख रुपयापर्यंत आम्ही या ठिकाणी निधी जमा करून या एका वर्षामध्ये आपण बऱ्याच लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय। आणि यानंतर मी आता वाढलेल्या सभासदांना, गेल्या वर्षी आमच्याकडे 165 सभासद होते, यावर्षी जवळजवळ 60 ते 70 सभासद वाढलेले आहेत। या माध्यमातून शहराचं नेटवर्क मोठं करून आम्ही ह्या सर्व मंडप व्यावसायिकाला सोबत घेऊन अगदी चांगल्या प्रकारे यांच्या धंद्यामध्ये सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय। त्या माध्यमातून सणासुदीला परवानगीची तुम्हाला अडचण येत नाही, पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागते। विषय तो महत्त्वाचा विषय तुम्ही बोलला या ठिकाणी। गेल्या वर्षी आम्हाला असंच वाहतूक करताना आमचे पाईप 15-20 फुटाचे पाईप राहतात, गाडीतून नेताना बऱ्याच ठिकाणी आमच्या मंडप व्यवसायवाल्यांची अडवणूक होती। त्यावेळेस आम्ही आयुक्तालयाला जाऊन आयुक्तांना भेटून त्या बाबतीत संदर्भामध्ये निवेदन देऊन त्यांच्याकडून असं आम्ही घेतलो किंवा मंडपवाल्यांना थोडी सवलत द्या। मामाही आम्ही बोलून चर्चा करून या ठिकाणी ते आपल्याला चांगल्यापर्यंत आश्वासन दिले की आपण त्याच्या बाबतीत असेल तर आम्हाला फोन करा, त्या पद्धतीने आम्हाला तुम्हाला सवलत देऊ आणि पुढे चालून जर काही आम्हाला नियमामध्ये बदल करता येईल तो बदल करू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर हे नवीन आर्टिफिशियल जे डेकोरेशनचं जे विषय आलेला आहे, मागं बंदी घातली होती, त्या माध्यमातून सुद्धा आम्ही कलेक्टरला, आयुक्ताला त्यांना निवेदन देऊन आम्ही मंत्र्यापर्यंत त्याचा आपण पाठपुरावा केला। त्यांनी सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये विचार करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। दुसरी गोष्ट, आमच्या मंडप व्यावसायिकाला असं राजकीय आश्रय नाही, त्याच्यामुळं मामाजी यांच्या माध्यमातून आपल्या लांडगे साहेबांनी आज विधानसभेमध्ये आपल्या या मंडप व्यवसायाचा कैवार घेऊन आपल्या या मंडपाविषयी विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलं आहे। त्यांचे खूप खूप आभार आहेत त्या माध्यमातून।
आणि शहरातील सर्व मंडपाला विनंती आहे की बुवा त्यांनी एकत्र येऊन आपण जर हा व्यवसाया संदर्भामध्ये चांगलं जर नियोजन केलं तर आपल्याला कुठं अडथळे येणार नाहीत. आपल्याला मोठ्या मंडप व्यावसायिकांचे किंवा मोठ्या दिग्गज लोकांचं आपला सहकार्य आहे, त्याच्यामध्ये आपण उभा राहू शकतो. आणि ह्या माध्यमातून जर भांडवल जमा झालं किंवा पुन्हा हात पसरायचे, बँकांना सुद्धा आम्हाला तारण मागितल्या दिल्याशिवाय बँका लोन देत नाहीत, आम्हाला मॉर्गेज मागतात. आम्ही काही नवीन मंडप चालू करणाऱ्या लोकांकडे मॉर्गेज द्यायला काही नाही, परंतु धंदे करायचे कसे, तर त्या माध्यमातून बँकांना सुद्धा विनंती. आम्ही या ठिकाणी आज बँकेचे व्यवस्थापक आणि CA म्हणजे ह्याच्या क्षेत्रामध्ये अडचणी येण्यासारखे त्या लोकांना मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही त्यांना बोलवले आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला जर काही सूचना मिळाल्या तर आपण जरूर ह्या मंडप व्यावसायिकासाठी त्याचा फायदा होईल एवढंच मी